मुख्यमंत्री महोदय, मी तुम्हाला अगदी कमी वयात तुम्ही जेव्हा नागपूरचे महापौर होते तेव्हापासून मी तुम्हाला बघतो आहे। तुमच्याबद्दल अनेकदा वाचत आलो आहे, माध्यमांवर तुम्हाला नेहमीच बघत आलो आहे। तुमच्या स्पष्ट आणि परखडपणावर प्रभावित देखील अनेकदा झालो आहे। मुख्यमंत्री महोदय, तुम्ही हल्ली आमच्या महाराष्ट्राचे महामहिम मुख्यमंत्री आहात। मला तुमच्या पदाचा मनापासून सन्मान आहे आणि आदर आहे। मुख्यमंत्री, तुम्ही विरोधी पक्षनेतेपदी असताना तुम्ही आमच्या सामान्य माणसांच्या प्रश्नांना कायम वाचा फोडण्याचं काम करायचे। एवढंच नाही तर तुम्ही दररोज टीव्ही डिबेटमध्ये अनेक ज्वलंत प्रश्नांवर अगदी पुराव्यासहित बोलून तुमच्या प्रतिस्पर्धी पक्षांना धारेवर धरायचे। एवढंच नाही मित्रहो, अक्षरशः मुख्यमंत्री साहेब त्यांना तुम्ही घाम फोडायचे। तेव्हा आम्ही टीव्ही पुढे बसून तुमच्यासाठी अगदी अभिमानाने टाळ्या ठोकायचो। तेव्हा तुम्ही ते सर्व प्रयत्न केवळ आम्हा सामान्य जनतेसाठी करायचे हे आम्हाला ठाऊक आहे आणि याची जाणीव आहे आणि ती आजही आहे। मुख्यमंत्री, तुम्ही कधीतरी सत्तेत यावे आणि या महाराष्ट्राला आणखी मोठे करावे याची आतुरतेने अख्खा महाराष्ट्र वाट बघत होता। आता तुम्ही एकदा नाही तर पुन्हा येईन असं म्हणत पुन्हा दुसऱ्यांदा मुख्यमंत्री पदावर विराजमान झाले आहात। सत्तेत येण्यासाठी तुमचे साम दाम दंड भेद हे तुम्हालाच माहिती, परंतु आमच्या मनात मात्र आमच्या मनाच्या सांगण्याप्रमाणे केवळ आणि केवळ आम्हा मतदारांच्या आशीर्वादानेच तुम्ही सत्तेपर्यंत पोहोचले आहात असा आमचा समज आहे। मग आता आमचा असा भ्रमनिरास का होतो आहे याचं उत्तर हवं आहे। मुख्यमंत्री, तुम्ही अभ्यासू आहात। महाराष्ट्राचं राजकारण तुम्ही अगदी लहानपणापासून जवळून पाहिलं आहे। राज्यातच नाही तर केंद्रात देखील तुमची एक वेगळी छाप आहे, वेगळी तुमची प्रतिमा आहे, तुमची ओळख आहे। तुम्ही विधी तज्ज्ञ आहात, भाषा तज्ज्ञ आणि सुसंस्कृत कुटुंबातून आलेले जुने जाणते उच्चवर्णीय ब्राह्मण आहात। माझ्यासारख्या पामराकडे तुमच्यासाठी यापेक्षा अधिक श्रीमंत शब्द नाहीत। मुख्यमंत्री, मला माफ करा, कारण मी आज तुम्हाला शब्दांची मर्यादा राखून एका महत्वाच्या गोष्टीसाठी विनंती करणार आहे। पटलं नाही तर कदाचित तुमचे कट्टर समर्थक मला ट्रोल करतील, हरकत नाही। मी जन्माचा फकीर असल्याने माझ्यावर तुम्ही ईडीची इडापिडा लावणार नाही हा मला विश्वास आहे। माझं बोलणं तुमच्या समर्थकांना रुजलं नाही तर पोलीस तुमच्याच अखत्यारीत येतात ना, त्यांचा वापर करण्याचं तुम्हाला पूर्ण स्वातंत्र्य आहे। माझी भाषा नीटच असेल पण तरीही तुम्हाला नाही, पण तुमच्या समर्थकांना रुतली तर मला तुरुंगात टाकण्याच्या धमक्याही तुमचे समर्थक देतील। मला मान्य आहे, मी देखील तुमच्या प्रत्येक योग्य निर्णयाचा समर्थकच आहे, परंतु आज मला माफ करा, आज मी अभिव्यक्तीचा पूर्ण वापर करणार आहे। महोदय, तुमच्यासारख्या लोकनेत्यासाठी मला 4 ओळी आठवल्या। कळीसारखे उमलून फुलासारखे फुलत जावे, सुखदुःखांच्या लाटांवर आयुष्य झुलत जावे, अश्रू असोत कुणाचेही आपणच विरघडून जावे, नसोत कुणीही आपले आपण मात्र सर्वांचे व्हावे। मुख्यमंत्री, तुम्ही आणि तुमचे पद या ओळीचे आचरण करणारे असावे असं आम्हाला वाटते। तुम्ही काही कामांसाठी तसे आहात, योग्य आहात हे आम्ही अनेकदा बघितलं आणि सांगितलं देखील, पण परळी बीड प्रकरणात तुमची अतीव दक्षता आम्हाला का दिसत नाही याच प्रश्नाचं उत्तर आम्हाला सध्या सापडत नाही। महोदय, तुम्ही एका समाजसेवक पित्याचे पुत्र आहात, एका सुसंस्कृत मातेचे लेकरू आहात। मुख्यमंत्री, तुम्ही एका लाडक्या लेकीचे प्रिय बाप आहात, एका कुशाग्र कलावंत पत्नीचे
पती आहात आणि मुख्यमंत्री त्याहून पलीकडे मुख्यमंत्र्यांच्या अगोदर तुम्ही एक माणूस आहात. मुख्यमंत्री, मग तुम्हाला वैभवी संतोष देशमुख मध्ये तुमची लेक दिसत नाही का हो? संतोष देशमुखांच्या पत्नीचे रडून रडून डोळे सुजले आहेत, त्या ठिकाणी तुम्हाला एका पत्नीचं प्रेम दिसत नाही. संतोषची आई संतू संतू करून टाहो फोडते आहे, रडते आहे, ओरडते आहे. दिवस रात्र तिच्या संतू नावाच्या पिल्याला ती उगाच कधीही न परत येणाऱ्या संतोषला अगदी भ्रमिष्ठासारखी आजही शोधत आहे. तिच्यात तुम्हाला तुमची आई दिसत नाही का? घरात सर्वांसमोर रडू शकत नाही अशा आपल्या भावाला गमावणारा भाऊ धनंजय देशमुखांची न्यायासाठी भीक मागण्याची तगमग मुख्यमंत्री तुम्हाला दिसत नाही का हो? मुख्यमंत्री एवढंच नाही तर एका माणूस नावाच्या सरपंचासाठी समस्त मस्साजोग गाव कित्येक दिवस अर्धपोटी झोपते, हे देखील तुम्हाला दिसत नाही. मुख्यमंत्री, मला माफ करा, पण जरा बोलू द्या. बोलू द्या महोदय, आज बोलू द्या. तुम्ही मुख्यमंत्री आहात, तुम्हीच गृहमंत्री आहात, तुम्ही स्वतः विधितज्ञ आहात. मग मस्साजोग गावाला हत्येच्या 3 महिन्यानंतर देखील न्यायासाठी उपोषण करावं लागत आहे. यापेक्षा दुसरं दुर्दैव यापूर्वी महाराष्ट्राने कधीच बघितलं नव्हतं असं आम्हाला वाटते. मुख्यमंत्री महोदय, तुमचं घोडं नेमकं कुठे अडलं आहे याचं उत्तर सापडत नाही. तुम्हाला कुणाचं सुतूक पडलं आहे, तुम्हाला नेमकी कोणती अडचण आडवी येत आहे, तुमचं नेमकं कोणत्या नेत्यापासून अडतं आहे, तुम्हाला कोणतं कोडं सध्या पडतं आहे, हे आम्हाला कळत नाही. कळायला मार्ग नाही, पोहोचायला तर्क नाही. वाल्मिक कराडचे धागे मुंडेंच्या मानगुटीवर वेढा घालत असताना देखील तुम्ही शांत आहात. उभा महाराष्ट्र हे बघतो आहे तरी देखील मुख्यमंत्री महोदय, एक धनंजय मुंडेंचा राजीनामा घेऊन तुम्हाला जनतेचं मन जिंकता येत नाही का हो? नक्कीच तुमची काहीतरी अडचण असणार. सर्व आरोपी तुमच्या ताब्यात आल्यानंतर उरलेल्या एका साध्या बारक्या कृष्णा आंधळेंनी तुमच्या पोलिसांना आंधळ केलं आहे. त्या पोलिसांना मोठ्या भिंगांचे चष्मे देऊन त्याला पकडण्याचे फरमान सोडून तुम्ही खरंच गृहमंत्री असल्याचा विश्वास जनतेला देऊ शकत नाही. एवढी कुवत तुमच्यामध्ये नाही का मुख्यमंत्री? मुख्यमंत्री, मला माफ करा, पण लोकांना या प्रकरणात शंका कुशंका येणं म्हणजे तुमच्या पदाच्या सन्मानाची सांगता होणं होय. गेली 3 महिने तुमच्याच लेकीसारखी वैभवी देशमुख अभ्यास सोडून न्याय मागण्यासाठी रस्तोरस्ती आंदोलनं करीत आहे, उपोषणं करीत आहे. तुमच्याच आईसारख्या संतोषच्या आईला निद्रा नाश झाला आहे. दुःखाचा पहाड कोसळलेल्या संतोषच्या आईला संतोष तर कधीच मिळणार नाही, परंतु न्याय मात्र नक्कीच मिळू शकतो. मुख्यमंत्री, तुम्हाला काय वाटतं? तुमच्याच लेकीसारख्या संतोष देशमुखांच्या लेकीचा विश्वास न्याय व्यवस्थेवरून उठू लागला आहे, हे लक्षात घ्या. मुख्यमंत्री, एक लक्षात घ्या, तुम्ही, आम्ही आणि इतर जवळपास एकाच वयाचे असलो तरी वैभवी देशमुख आपल्या लेकरासारखी आहे. ती तरुण आहे, उद्याच्या महाराष्ट्राची भावी नागरिक आहे. आपल्या जाण्यानंतर ती याच महाराष्ट्रात कायम मुक्कामी राहणार आहे. ती एकटीच नाही मुख्यमंत्री महोदय, तर तिच्या वयाच्या असंख्य तरुणींना तिच्या दुःखाची जाणीव आहे आणि त्या कायम वैभवी सोबत आहे. मुख्यमंत्री महोदय, उद्या तुम्ही, आम्ही कुणीच इथे अमर असण्यासाठी अमृत घेऊन जन्माला आलो नाही. मुख्यमंत्री, उद्या वैभवीच्या म्हातारपणीचा महाराष्ट्र कसा असेल हे ना तुम्ही बघायला इथे असणार आहात ना आम्ही. परंतु मुख्यमंत्री महोदय, एक गोष्ट ध्यानात ठेवा, जर वैभवीला योग्य न्याय मिळाला नाही तर वैभवी
हल्लीच्या सत्ताधारी मंडळींना आजन्म विसरणार नाही, हे लक्षात घ्या. तुमच्या सर्वांच्या नावासहित, तुमच्या पक्षाच्या नावासहित, केंद्रातील सत्तेच्या नावासहित तिला सर्व नावं कायमची पाठ होतील, हे लक्षात घ्या. जे पोलीस वाल्मिकचे सोबती होते, कदाचित तिचा बाप तिला यानंतर कधीच परत मिळणार नाही, परंतु उद्याच्या राजकारण्यांशी कसं वागायचं याचा मार्ग मात्र तिला निश्चित मिळेल. या अन्यायाच्या नैराश्याने हतबल झालेल्या वैभवीच्या ठरलेल्या करिअरपासून भविष्यात वैभवी दूर होऊ शकते आणि व्यवस्था बदलण्याचा बेत आखू शकते. आणि हाच मुख्यमंत्री तुमचा आणि आमचा सर्वांचा पराभव ठरू शकतो. मुख्यमंत्री, जर तिला न्याय मिळाला नाही तर तिच्यासारख्या असंख्य तरुण मुली तिच्या साथीला ती तयार करू शकते. तेव्हा तो उबजलेला बिबा आणि त्यापासून पेटलेला महाराष्ट्र बघण्यासाठी उद्या ना आम्ही शिल्लक असणार आहोत ना तुम्ही. फक्त माझ्यासारख्याच्या लेकरांना एवढाच अभिमान वाटू शकतो की संतोष देशमुख हत्या प्रकरणात न्याय मिळवण्यासाठीच्या आंदोलनात माझ्या बापाचा देखील खारीचा वाटा होता, हे मात्र माझा मुलगा नक्कीच सांगेल. महाराष्ट्राचा हल्ली त्रागा होतोय, प्रत्येक चुलत हा सख्खा होतोय. सामान्य माणसांच्या आशा अपेक्षा तुमच्यापासून आहे, फक्त तुमच्यापासून. एका नव्या महाराष्ट्राची निर्मिती तुम्हीच करू शकता, हा आम्हाला विश्वास आहे. मुख्यमंत्री, या संधीला दवडू नका. मुख्यमंत्री, मला माफ करा, थोडा आणखी तुमचा चष्मा साफ करा. मान आहे तर सन्मान आहे, जिथे सन्मान आहे तिथेच माणूस नावाचा प्राणी आहे. आणि होय, मुख्यमंत्र्यांच्या आधी तुम्ही हाडा मासाचे खरे खुरे माणूस आहात, याची आम्हाला जाणीव आहे. मुख्यमंत्री महोदय, मी भाग्यवान आहे की आज आम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. उद्या हे स्वातंत्र्य राहील का, ही देखील आम्हाला शंका येत आहे. या अभिव्यक्तीसाठी म्हणूनच सदैव आम्ही ऋणी आहोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे. छत्रपती शिवाजी महाराजांचे आम्ही ऋणी आहोत. फुले शाहू आंबेडकरांचे आम्ही ऋणी आहोत. संत ज्ञानेश्वरांचे, पंढरीच्या पांडुरंगांचे, संत तुकाराम महाराजांचे आम्ही आभारी आहोत. इथल्या कोटी 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 जनतेचे, ज्यांच्या दुःखावर फुंकर घालण्याची शक्ती, बुद्धी आणि सिद्धी आम्हाला वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी दिली आहे. म्हणून या क्षणाला वंदनीय महाराजांचे स्वातंत्र्य संग्रामातले इंग्रजांना ठणकावून सांगणारे शब्द आठवतात. पत्थर बनेंगे बॉम्ब, भक्त बनेंगी सेना. महाराज म्हणतात, जेव्हा जनता सेनेचं रूप घेते तेव्हा दृष्टांना पळायला कूप आळवा येत नसतो, अर्थात कुंपण. मुख्यमंत्री, ही वेळ महाराष्ट्रावर येऊ देऊ नका. महागाईचा काळ आहे, राजकीय विचारांचा दुष्काळ आहे. महागाईचा काळ आहे, राजकीय विचारांच्या दुष्काळाने अनेकांची बुद्धी भ्रष्ट झाली आहे. या दुष्काळात पुन्हा 13वा महिना नको, म्हणून तुम्हाला अशी विनंती करण्याची वेळ या महाराष्ट्रावर आली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणाला न्याय देण्याची संधी तुम्हाला घरपोच चालून आली आहे. तुम्ही ठरवा, त्या संधीचं सोनं करायचं की लोखंड. नमस्कार.